नमस्कार मंडळी. तर आपण सुचित्रा मॅडमांच्या सोबत बोलत आहोत. तर त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या की कसा प्रवास त्यांचा आहे. आर्ट कॉलर इन्स्टिट्यूट म्हणा किंवा त्यांची जी मेहंदीची कला आहे त्याचं ते रेकॉर्ड बनवलं, त्यानंतर स्विमिंग कसं सुरू झालं, त्याच्यामधले मेडल कसे मिळाले आणि ढोल. तर आता त्याच्या पुढची आपण आता चर्चा करूया. तर मॅडम आता पुढचा आता एक मेजर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना लाईमलाईट असतं किंवा जे Yes. असतं, तर त्याच्याविषयी आपण बोलूया. तुम्हीच सांगा. मॉडेलिंग मिसेस इंडिया केलं मी. हा. मला पहिल्यापासून मेकअप, ज्वेलरी हे सगळं म्हणजे जे एक ग्लॅमरची जग असतं मला खूप अट्रॅक्शन आहे. नाही, ते आर्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये हा. आलंच म्हणायला हरकत नाही. येस. आणि खूप पूर्वी झिनतमान जेव्हा मिस इंडिया झाली होती हा. ती मी न्यूज वाचली होती पेपरमध्ये, आणि तेव्हा मला काही कळलं नव्हतं हे काय, पण काहीतरी खूप भारी आहे. भारी आहे. हा, वेगळं आहे. तो क्राऊन घेऊन मला एकदम पेपरमध्ये नाव अट्रॅक्टिव्ह. आहे ना. हा, पेपरमध्ये नाव आहे. तो क्राऊन घालणं एकदम मला असं ते आवडलं. ते कुठे बॅकअप न माइंड होतं खूप. आपल्या सारख्या आमच्या म्हणजे एक मिडल क्लास घरात मॉडेलिंग वगैरे आउट ऑफ क्वेश्चन, डोक्यातही कधी नव्हतं. काढायच नाही. हा, आणि काय माझ्या ह्या प्रॉब्लेममुळे मला कधी शक्य होईल असं वाटलं नाही. पण एक सुप्त इच्छा मनात होती. मग नंतर जुही चावला वगैरे खूप नावं पुढे येत गेली, आणि जसं सोशल मीडिया टीव्हीवर जसं दाखवायला लागले की ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड झाली, सुष्मिता सेन झाली मिस युनिव्हर्स, मग तेव्हा ते अट्रॅक्शन अजून वाढलं की इथं काहीतरी आपल्याला कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे. हा, पण कसं, कारण हे सगळं मुली त्यांच्या ते फिगर आणि त्यांच्या ते सगळं बघून म्हणलं बापरे काय आपलं अशक्य जमू शकत हा, जमू शकत नाही. मी अशी गुबगुबीत आणि अशी एकदम हेल्दी चबी हे सगळं. पण 2019 साली ना फेसबुकवर तेव्हा फेसबुक सुरू झालं होतं 2014-15 पासून. मग फेसबुकवर मी ऍड वाचायचे, मिसेस इंडिया आहे ते, मग VPR मिसेस इंडिया अशी ऍड होती. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं कुठल्याही कॅटेगरीच्या, म्हणजे आमचा क्रायटेरिया काही नाहीये, एनी वुमन कॅन अप्लाय. म्हटलं चला, आपण मला असं खूप आहे की नाही काय म्हणजे रिजेक्ट करते, अजून काय म्हणा, आपण विचारू तर समोर करू शकते. हा, तर मी आपला एक मेसेज टाकला आणि नंतर मी विसरूनच गेले. मी तो मेसेज केला, डोक्यातच नेमला ह्या काय आपल्याला काही रिप्लाय तर येणार नाही. आणि मी सगळं लिहिलं, मी असं आहे, व्हीलचेअरवर यावे सगळं. आणि मग मध्यंतरमध्ये आम्ही बालीला गेलो, मी आणि आई ट्रिपला, बालीला, हा, फिरायला. आणि ते सगळं झालं, मी परत आले, आणि आल्यानंतर मी काहीतरी फेसबुक चेक केलं तर त्यांचा मेसेज दिसला. वाचल्यावर ते म्हणे की तुम्ही आम्हाला कॉल करा. मग ते ऐकूनच मला आनंद झाला की वा, निदा आपल्याला कॉल तरी करायला सांगितलं. हा, मग मी त्यांना फोन केला, तर मला म्हणे मॅडम आम्ही तुमची वाचली, खूप सुंदर तुमची प्रोफाईल आहे, तर आम्ही तुम्हाला 2 ऑप्शन देतो, आयदर तुम्ही पार्टिसिपेट करा किंवा मग आम्ही तुम्हाला ऍज अ इन्स्पिरेशन म्हणून आम्ही स्टेजवर आणतो. ओके. तर मग म्हणलं हा ठीक आहे, मी हवेतच होते, म्हणजे वाव एवढं तरी बोलले, विचार केला. तर मग मी म्हणलं ठीक आहे, मी तुम्हाला घरी बोलवून सांगते. मग मी आईशी बोलले, आई म्हणे नाही तू भागच घे ना स्पर्धेत. बरोबर आहे. मग मी त्यांना परत मी मेल केला, मी स्पर्धेत भाग घेते. मग ते म्हणे आमच्या अशा सिलेक्शनचं आमचं पुण्यामध्ये आहे, तेव्हा तुम्ही या सिलेक्शन राऊंडला. स्पर्धा कुठे होणार होती? स्पर्धा होती अहमदाबादला. हा, पण ते प्रत्येक ठिकाणी, मी पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा प्रत्येक मोठ्या शहरात जाऊन तिथं मग त्यांनी सगळ्या आजूबाजूच्या ज्यांना पार्टिसिपेट करत त्यांनी या सेंटरला येऊन तुम्ही तुमची इंटरव्ह्यू द्यायचे. तर मग मी तिथे इंटरव्ह्यूला गेले पुण्यात, आणि पहिलाच माझा इंटरव्ह्यू म्हणजे पहिली मीच होते. हा, म्हणजे काही आल्यावर कोणाला विचारावं की काय विचारतात वगैरे तर काही नाही, पण मी गेले एकदम. आणि हे बघा, जिथं तुम्हाला गमवण्याची काहीच भीती नसते ना, की नाही सिलेक्ट होणार झाले, ओके फाईन, काय फरक पडतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन करणार होता मेसेज केला त्यावेळी माझं तुम्हाला होणार नाही, झालं तर चांगलं आहे. आणि मला भीतीच नव्हती, मला माझी भीती वाटत नाही खूप कशाची. सो मी निवांत गेले, मस्त प्रश्नांची उत्तरं दिली एकदम फ्रीली, म्हणजे असं कोणाला वाटणारच नाही मी पहिला असा मिसेस इंडियाचा इंटरव्ह्यू द्यायचा. आणि त्यांना पण खूप आवडलं. आणि मग 3-4 दिवसांनी रिझल्ट होते. म्हणजे काय माहिती काय होतं, आता मी एकटीच व्हीलचेअरवरची, फरक पडतो ना, बाकी सगळे नॉर्मल होते. आणि मग 3 दिवसांनी त्यांचा मेसेज आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल राऊंडला. मग त्या दिवशी पण असाच म्हणजे एकदम हॅपी होते मी, आणि मग सांगितलं वगैरे सगळ्यांना. आणि मग ती तयारी जी काय अफाट असते त्याच्यात मला बऱ्याच जणांनी की तू वजन कमी कर. म्हणलं आता मला काय लगेच वजन कमी करणं शक्य नाही, जशी आहे तशी प्रेझेंट. त्यांनी काय सांगितलं होतं का? त्यांनी काय नाही सांगितलं. त्यांनी मग त्यांचे रोज व्हिडिओ की तुमचं आता लाईक की तुम्ही त्यांचं खूप असतं की तुम्ही पेट बद्दल काहीतरी बोला, तुम्हाला हे आवडतं का, किंवा तुम्ही तुमच्या कल्चर, आता सण आले की तुम्ही तुमच्या सणांबद्दल व्हिडिओ पोस्ट करा आमच्या ग्रुपवर, असं सतत ते व्हिडिओ टाका. मग स्वतः थोडंसं स्किन मेंटेन करा, असं सगळं होतं. सारखे तुमचे फोटोज अपडेट करावे लागायचे तिथे, कारण त्यांचं सोशल मीडियावरनं पण वोटिंग असायचं ना. तर असं बरीच तयारी होती. आणि मग जेव्हा जायची 14, 15, 16
नोव्हेंबरला ती कॉम्पिटिशन अहमदाबादमध्ये होती. 2019 कोविडचे जस्ट अलीकडे. मग मेन आला प्रश्न की कपडे. कारण तिथं सगळ्यांचे कपडे भारी. मी म्हणलं मी एवढे कपड्यांमध्ये नाही पैसे घालवू शकत. म्हणजे 8-8, 7-7 हजाराचे ड्रेस आणि ते गाऊन आणि ते नंतर मी त्याचं काय करू, झाली स्पर्धा, मी पुढे काय करणार. आपलं आयुष्य नॉर्मल असतं. सो मी खरं सांगते तिथं जेवढ्या 65 कंटेस्टंट होत्या, मी एकमेव होते की जिचे सगळ्यात साधे कपडे, सगळ्यात साधी ज्वेलरी, कुठलंही नेल आर्ट नाही, हेअर कलर नाही, अशी एकदम सिंपल एकच शूज, अशी मी गेले होते. मेहंदी नव्हती तेव्हा, हातावर मेहंदी नव्हती काढलेली. कारण त्याच्या आधी माझं असंच काहीतरी छोटी मोठी आजारपणा चालली होती. अगदी निघेपर्यंत काही ना काहीतरी चालूच होतं मागे. सो मी अत्यंत म्हणजे माझा फायनल राऊंडचा जो गाऊन होता तो फक्त 650 रुपयाचा होता, फेसबुकवरनं घेतलेला. म्हणलं माझी पर्सनॅलिटी बोलेल, बरोबर आहे, माझे कपडे नाही बोलणार आहेत. आणि तेच झालं. मग तिथं गेल्यावर त्यांचं मेन की तुम्ही कधीही खालती जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही पूर्ण मेकअप मध्ये पाहिजे, कसंही उठलं गेलं असं नाही. मग पहिल्या दिवशी त्यांचं सगळं इंट्रोडक्शन झालं आणि ते सगळं बघूनच मला दडपण आलं, कारण बाकी सगळ्या लेडीज असल्या कमाल आल्या होत्या. म्हणजे त्यांचं ड्रेसिंग सेन्स, त्यांचं बोलणं. बरं, माझं इंग्लिश फार काय भारी नाहीये. कायम मराठी मीडियम आणि पुण्यात राहिल्यामुळे समूह कधी गरज नाही पडली म्हणा, किंवा माझं इंग्लिश एवढं भारी नाही. आणि तिथल्या त्यांची पर्सनॅलिटी, ते भारी भारी मेकअप बघून म्हणलं ओके चला एक एक्सपिरियन्स मिळेल, सुंदर काही नाही. मग पहिल्या दिवशी ते झालं. मग संध्याकाळी त्यांचं बरेच असे प्रोग्राम होते अहमदाबादमध्ये, मेन ठिकाणी भेटी देणं वगैरे, ते झालं. दुसऱ्या दिवशी त्यांचं फोटोशूट होतं दिवसभर, 3 ड्रेसमध्ये, एक मॉडर्न, एक तुमचा ट्रॅडिशनल जो काय तुमच्या स्टेटचा असेल तो, कारण ऑल ओव्हर इंडियात तिथं मुली आल्या होत्या, आणि एक तुम्हाला आवडता कुठलाही. मग तिन्ही ह्याच्यात मी 2 म्हणजे गाऊन होते ते आणि एक नऊवारी, असं मी फोटोशूट केलं. ते पण खूप, आणि मेकअप वगैरे सगळं त्यांचं असं होतं. कमाल एकदम आम्हाला रॉयल ट्रीटमेंट होती. आणि सगळं फूड वगैरे, आणि 5 स्टार हॉटेल होतं टाटाचं. तर खूप छान, खूपच अप्रतिम एक्सपिरियन्स. आणि संध्याकाळी टॅलेंट राऊंड होता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, 1 मिनिटात तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवायचं. तर आधी मी विचार केला होता आपण काहीतरी पेंटिंग करू, पण नंतर नको, ते सगळं सामान्य आहे करायचं, कुठे 1 मिनिटात गोंधळ घालायचा. आणि आपण आधी नर्वस असणार, एवढे लोक सगळे बघणार. आणि मग सगळ्यांचं सुरू झालं, आणि मग मी एक गाणं ठरवलं होतं. मला गाण्याचा म्हणजे मला आवडतं गायला, फार काही आवाज नाहीये, पण असं जनरल नाही, प्रोफेशनल वगैरे काही नाही, जनरल. मग मी ते तेरी दिवानी गाणं आहे ना, ते आधी फुल पाठ बीट केलं. मग तिला माहोल बघून म्हणलं ही असलं काय रडकं गाणं, म्हणजे ते तसं ते असं काय फार भारी मध्ये नाही जात. मग माझा शेवटचा नंबर होता एकदम 64th नंबर माझा होता, 65th सॉरी. तेवढा वेळ तुम्हाला भरपूर वेळ. मग सगळ्यांचं मी बघत होते, एक कमाल होतं जे काय होतं ते. आणि मग नंतर मी तो एक साधारण 50वा नंबर चालवला होता. मी रूमवर आले, जरा म्हणलं हे करू, फ्रेश होऊ वगैरे. मग तेव्हा मी ऑल ऑफ अ सडन गाणं चेंज केलं, म्हणलं दम मारा दम म्हणू, पण त्या माहोलला ते सूट आहे. ते मला येत पण होतं व्यवस्थित. आणि मग जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा माझे तिथं कोरिओग्राफर होते, यश शेलार, अतिशय छान मुलगा, 25-26 वर्षाचा मुलगा आहे तो. तर त्यांनी मला, मी मागे बसलेलो, मागच्या गेटने पुन्हा पुढच्या गेटने, स्टेजवर डिरेक्टली मागणं नाही, त्यांनी मला गेटमधनं आत आणलंय. जेव्हा मी आत आले तेव्हा सगळ्या कंटेस्टंटनी उठून टाळ्या वाजवल्या, आणि खूप सुंदर माझा तो परफॉर्मन्स झाला. म्हणजे कंटिन्यू म्हटलं ते, हो, ते पण खूप छान झालं. नाही एक मग नंतर मी आधी शेवटच होतं ना, म्हणलं आता मला तुम्ही 1 मिनिटात कॅल्क्युलेट करू नका, मी म्हणणार. कारण मी आधी सांगितलं त्यांना हे सगळं माझी माहिती, त्यातच 1 मिनिट कुठं संपलं कळलंच नाही. आणि सगळेजण उभे राहून टाळ्या वाजवत होते. आणि मग मी गाणं म्हणलं, आणि मग खूप कमाल माझा ते इव्हेंट झाला. आणि मग त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी आमची फायनल राऊंड होती. सकाळी परत फोटोशूट्स वगैरे त्यांचे झाले, आणि मग दुपारी 3 वाजल्यापासून तिथं मेकअप सुरू झाले. शो सुरू होणार होता 7ला, आणि एवढ्या बायका आणि बायका सो ज्यांना म्हणजे मी निवांत बसले होते ड्रेस का, म्हणजे जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा जो मला ते घाई करणं, मध्ये मध्ये घुसणं, किचकिच करणं. मी स्वतः आर्टिस्ट आहे, मला माहिती आहे आर्टिस्ट डोकं शांत असेल ना तर तो चांगलं काम करतो. त्या बाकीच्या इतक्या मध्ये करत होत्या की म्हणजे ती ब्युटिशियन एका पॉइंट आली होती की मी बंद करून मी निघून जाते. मग तिने माझ्याकडे पाहिजे, आपको नहीं मेकअप करना, आपको जल्दी नहीं, म्हणलं नाही, जब तक हम नहीं जाएंगे शो तो शुरू नहीं होगा ना, आपके हिसाब से. आणि मग 6:30ला तिने मला मेकअपला घेतलं. ती म्हणे आप इतने अच्छे से बैठे हो ना, मैं आपका सबसे अच्छा मेकअप करूंगी. आपको म्हणलं नाही, आप ये म्हणलं हे तुमचं स्किल आहे, तुम्हाला जे मला छान वाटेल ते करा, मला फक्त खूप गॉडी नाही आवडत.
सुंदर तिने मला रेडी केलं. आणि मग फर्स्ट राऊंडला मी जेव्हा स्टेजवर गेले तेव्हा तिन्ही राऊंडला मला स्टँडिंग ओवेशन मिळालं. म्हणजे ते ओनर जे होते त्या कंपनीचे, त्यांचं तर मला नाव नाही आठवत आहे, विजय नाव आहे त्यांचं, सरनेम नाही लक्षात. ते 3 वेळा मला घेऊन गेले. ते म्हणे मैं ही जाऊंगा अभी तो अगले 2 बार इनके साथ. इतकं त्यांना छान तिथं मला रिस्पॉन्स आला. आणि मग माझं पहिल्या 10 मध्ये सिलेक्शन झालं. 10 सुपर जो त्यांचा राऊंड असतो, त्या 10 सुपर याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि मग त्यात मला बेस्ट पर्सनॅलिटी, बेस्ट फ्रेंडली पर्सनॅलिटीचा अवॉर्ड मिळाला आणि क्राऊन मिळाला मिसेस इंडियाचा. येस. आणि माझं बोलणं खणखणत होतं, कुठेही भीती नाही, कारण गमवण्यासारखं काहीच नव्हतं. पहिलंच करते ओके. मग पहिलं म्हटलं काय फ्रेंडली मिसेस पर्सनॅलिटीचा मला मिसेस इंडियाचा क्राऊन मिळाला, सब टायटल म्हणतात त्याला, आणि सॅश मिळाला. आणि मग त्याच्यानंतर मग तिथे संपली ती स्पर्धा. मग दुसऱ्यांना मिसेस इंडिया मिळालं. आणि त्याच्यानंतर मग ते संपलं. खूप मला त्याच्यानंतर पेपरमध्ये माझा फोटो आला. खूप लोकांना, कारण मी एकटी होते तिथं डिसेबल्ड, व्हीलचेअर वर असलेली. सो खूप कौतुक वाटलं सगळ्यांना. आणि मग त्याच्यानंतर मी मुंबईला एक शो केला, मॅस्टिक मिसेस इंडिया. तर त्याच्यात मला बेस्ट पर्सनॅलिटीचा ह्याचा अवॉर्ड मिळाला, बेस्ट इन्स्पिरेशनल मॉडेल. पण मला लक्षात आलं की हे ना सगळं पैसा खूप आहे इथे, तुम्हाला सगळं पैसा घालावा लागतो. बरोबर आहे. रिटर्न यायला खूप वेळ झाला. म्हणजे नाही, माझी आवड होती ती. मी 2 शो केले, बास मला इनफ, म्हणजे हॅपी होते मी त्याच्यामध्ये. आणि मग नंतर मी काय मॉडेलिंग, नंतर ते कोविडच सुरू झालं, मग मी काय मॉडेलिंग कंटिन्यू केलं नाही. कारण ते 2 जे केले ते गाजून सुपर केले. आणि मला खूप भारी वाटलं की माझं ते ड्रीम पूर्ण झालं. आणि मला रॅम्प वॉक करायचं होतं, ते मी केलं. आणि नंतर मग मी मिसेस व्हीलचेअर वर्ल्ड साठी अप्लाय केलं होतं 2 वर्षापूर्वी. पण त्यामध्ये कसं खूप यंग मुली पण होत्या. सो माझी प्रोफाईल 4 नंबरला होती इंडियातनं. पण इंडियातनं ते मिसेस व्हीलचेअर वर्ल्ड फार कमी होतं, त्यांचे काय 4-5 वर्षांनी होतं. सो मी माझी प्रोफाईल सगळी पाठवली होती, पण इंडियातून 4th प्लेसला माझी प्रोफाईल आली. पण ज्या 2 मोस्ट एलिजिबल होत्या त्यांना पाठवले. नाही म्हणजे एक वेगळंच आहे ना, आणि वेगळा अनुभव आहे. हो, वेगळा अनुभव आणि अतिशय सुंदर अनुभव होता. आणि छान वाटलं. त्याच्यातून देखील तुम्ही जास्त माणसांच्या वरून पोहोचला. येस. किंवा हे असं असून देखील एवढं करू शकतोय, म्हणजे इन्स्पिरेशनल. आता ते म्हणतो ना आपण जे मेन करवलं इन्स्पिरेशन साठी, किंवा बरोबर माणूस काय काय करतो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे स्वप्न बघता ना, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न पण करा. आणि होतात स्वप्न पूर्ण, सगळी स्वप्न पूर्ण होतात. तुम्ही ऍटलीस्ट तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्ही तेवढी जिद्द ठेवा. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, हे महत्वाचं आहे, कारण का मी देखील ते हेच करलोय आपल्या चॅनलसाठी. इन्स्पिरेशन, बाबा ऐकल्यानंतर 4 माणसांना इन्स्पिरेशन, किंवा की लोकांना खूप लवकर असे गिव्हअप करतात, मला जमतच नाही, मला होणारच नाही, मला सपोर्टच नाही, असं काही नसतं. तुम्ही एकदा स्वतःची जिद्द ठेवा, लोक तुम्हाला सपोर्ट करतात, 100% सपोर्ट करतात. आता तुम्ही मॉडेलिंग विषयी सांगितलं, तर पुढच्या पार्टकडे आपण वळूया. मला एक तुम्हाला विचारायचं आहे की याच्यामुळे आता तुम्ही एवढं सगळं केलं, स्विमिंग म्हणा, मॉडेलिंग म्हणा, ढोल वाजवणं, किंवा तुमचं आता रेग्युलर तुमचं मेहंदी काढणं सुरूच आहे, ते आर्टची तुमची कंपनी आहे, तर वेगळी ओळख निर्माण झाली का? कारण का तुम्ही भरपूर माणसांच्या पर्यंत पोहोचला, म्हणजे काय वेगळी ओळख निर्माण? हो, भरपूर वेगळी ओळख निर्माण झाली. मला भरपूर अवॉर्ड्स मिळाले. दुर्गा शक्ती अवॉर्ड मला लायन्स क्लब पुणे वेस्टर्न कडनं मिळालं. आता मला प्रत्येकाची तारीख नाही लक्षात, पण नवरात्रात दुर्गा शक्ती अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर मला ब्राह्मण महासंघाकडनं वुमन्स डेच्या दिवशी मला नारी शक्ती पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर आत्ताच्या म्हणजे 2024च्या 8 मार्चला मला लायन्स क्लब ऑफ, नाही माझ्या नावं लक्षात, पण नारी सन्मानचं अवॉर्ड त्यांनी दिलं. नंतर मला पॅशन आयकॉनचं अवॉर्ड मेहंदीसाठी मिळालं. पॅशन आयकॉन ते प्रत्येक क्षेत्रामध्ये, आर्टच्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जे लोक कंटिन्यू अनेक वर्ष त्याच्यात काम करतात त्यांना ते अवॉर्ड देतात. तर ते मला पॅशन आयकॉनचं अवॉर्ड मला यावर्षी मिळालं. भरपूर अवॉर्ड्स आहेत, म्हणजे नावं लिस्ट खूप मोठी आहे नावांची, मला पण एवढे लक्षात नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे महिला सन्मान पुरस्कार, पुन्हा बेस्ट स्पोर्ट्स पर्सनॅलिटी काहीतरी मिळाले तुम्हाला? हो, ते काय आहे? बेस्ट स्पोर्ट्स पर्सनॅलिटी मला चॅम्पियन कडनंच मिळालं होतं. बरोबर बरोबर बरोबर. स्त्री कर्तृत्व येस, ते हे सगळ्याच अचिव्हमेंट बघून मला वेगवेगळ्या ठिकाणून हे अवॉर्ड्स मिळालेत. बरोबर आहे, हे झालं. त्यानंतर मला अजून विचारायचं आहे की हे सोडून आणखी काही गोष्टी करता का ज्या आम्हाला कोणाला माहित नाहीत? नाही, तसं काय नाही, म्हणजे हे सगळं याच्यामध्येच ह्याच्यातच खूप वेळच मिळत नाही. अजून काहीतरी करायचं चाललंय डोक्यात, वेळ मिळत नाही. आणि मग करायचं तर मग ते सुपर फाईन केलं पाहिजे, काहीतरी लढाधडा केलं आणि सोडून दिलं असं नाही.
मग आता हे जे साईडचं आहे, स्विमिंग म्हणा, ढोल वाजवणं म्हणा, मॉडेलिंग, तर आता म्हणजे केलं ते हो. आवड म्हणून, याच्यामध्ये तुमची कंपनी सुरूच आहे? हो हो हो, Classes क्लासेस सुरूच आहेत, कारण ते मेन अर्निंगचं साधन आहे. घरातून. घरातूनच? हो, घरातून. घरामध्ये येतात सगळे? हो हो, घरी येतात टायमिंग मुली. दिलेलं आहे प्रत्येकाला? हो हो, येस येस, कारण ते तर बंद करून आणि चालणार आता नाही. मीडिया एवढी असल्यामुळे तुम्हाला हे असेल की बाबा हो, ऍडव्हर्टाईज मीडिया थ्रू होते, माझी माउथ पब्लिसिटी जास्त होते, कारण एवढी वर्ष क्लास घेतेय. हा. आणि माझा एकमेव क्लास आहे की जो मुलींना कामाची गॅरंटी देतो. हा. तुम्ही मेहंदी शिका, तुम्हाला पुढे माझ्याकडे काम मिळेल, कारण नुसतं शिकून काहीच उपयोग होत काय नाही. उपयोग होत नाही. तुम्हाला त्यातनं अर्निंग झालं तर तुम्ही त्यातनं पुढे मग अजून काहीतरी अचीव्ह करायला बघता. फ्रीलान्सिंग हा, म्हणजे माझ्याकडे बांधून नाही. नाही नाही, बांधून नाही. मग मी तुम्हाला तेवढं मी already मुलींना तयार करते, त्यांना काम देते. सो माझ्याकडे क्लासेसला पण रेग्युलर स्टुडंट्स असतात. मग आता तुमचं जे मेहंदीचं जे आहे त्याच्यामध्ये आता नवीन काय ट्रेंड आले काय कसं? खूप ट्रेंड, म्हणजे डिझाईन एवढे बदलत असतात. आधी फक्त फुलं पानं होती, मग मोर ऍड झाले, मग त्याच्यानंतर ढोल ताशा नगारे जे आपण लग्नाचे जे चिन्ह असतात, हा. मग दुल्हा दुल्हनचे साईड फेस, मग फ्रंट फेस, मग पूर्ण वरात, मग आता हत्ती घोडे गाय, म्हणजे अहो रोज मेहंदीमध्ये नवीन येतं. रोज शिकलात तुम्ही तरी कमी आहे. मग तुम्ही तुमचे स्वतः डिझाईन तयार केले? हो, मी तयार करते, मी डिझाईन्स करते. आता तर काय, आता इन्स्टावर पिंटरेस्टवर एवढे डिझाईन्स असतात की ते बघून बघून सुद्धा आपण करू शकतो. सो प्रचंड अवेलेबिलिटी आहे. कॉम्पिटिशन जेवढी आहे तेवढे चान्सेस पण जास्त आहेत. सो भरपूर स्कोप आहे. आणि माझं सांगायचं राहिलं, 2020 साली मी आणि माझ्या 3 स्टुडंट बँकॉकला गेलो होतो मेहंदीसाठी. येस, इंडियाकडनं आम्ही गेलो होतो. बँकॉकला कल्चरल फेस्टिवल असतो आणि त्याच्यामध्ये 60 देशांचे वेगवेगळे आर्टिस्ट आले होते. कशासाठी असते तो? म्हणजे तो एक कल्चरल फेस्टिवल, प्रत्येक कंट्रीचं कल्चर प्रेझेंट करायचं. त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोकांचं डान्स आणि म्युझिक होतं. फक्त आम्ही 4 असे होतो की आम्ही मेहंदी काढत होतो. आणि त्याला एवढा रिस्पॉन्स आला की सगळ्या त्यांना वेगळंच ना ते मेहंदी, हिना टॅटू म्हणजे एकदम भारी. म्हणजे अक्षरशः लोक हात तळवे इथे इथे पार छातीवर पाठीवर, काही काहींना टकलावर बंडला. म्हणजे जिथं आमच्या आणि बसेस होत्या, 15 बस होत्या. बघा ना, 60 कंट्रीजचे लोक, प्रचंड आर्टिस्ट होते. 15 मोठ्या मोठ्या बस होत्या बँकॉकमध्ये. आम्ही खूप फिरलो आणि एवढी मजा केली आणि एवढा एक्सपिरियन्स घेतला तिथनं. तर प्रत्येक ठिकाणी बस जेवायला जरी थांबली तरी ते आम्हाला शोधत यायचे की यू प्लीज पेंट द टॅटू हिअर. मला आता नाही म्हटलं, नंतर जेव्हा स्टॉल लागेल. नाही, हिची सुरुवात कशी झाली तुम्हाला कसं कळालं बँकॉक तिथे? मी मिसेस इंडियाला गेलो होतो ना, तिथं एक ते जे कोरिओ एक सर आले होते जज म्हणून, तर ते असे टूर्स नेतात. मग ते मला भेटले, ते मला म्हणे की आप चलोगे क्या मेरे साथ? म्हणलं हा ठीक आहे, विचारते मी मुलींना. आणि मग तिथनं मग त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो. पण खूप छान, 13 दिवस मी बँकॉकला होते. 13 दिवस? हो, आणि खूप मजा आली. कमाल एक्सपिरियन्स होता. आम्हाला इंटरनॅशनल सर्टिफिकेट मिळालं त्यांचं. हो, तर हे पण एक खूप छान एक्सपिरियन्स आमचा होता. आणि पोरी जाम खुश. हो, त्यामध्ये म्हणजे आवडीचं काम करायला मिळालं. मग त्याच्यामध्ये म्हणजे तिथला एक्सपिरियन्स म्हणजे बाबा तिथे जाऊन तुम्ही फक्त मेहंदी काढला आणि त्यांना ते मेहंदी म्हणजे वेगळंच असेल ना? खूप वेगळं, म्हणजे त्यांना ते एवढं इंटरेस्टिंग वाटायचं ना, एवढा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. आणि मग इंडियन फ्लॅग आम्हाला प्रत्येक ठिकाणी, जिथं आता प्रत्येक ठिकाणी आम्ही थांबायचो. लाईक आता पुण्यात बालगंधर्वाला आमच्या पूर्ण ग्रुपला त्यांनी बोलवलंय, तर प्रत्येक देश त्याचा फ्लॅग घेऊन एक माणूस जायचा. तर आमचा फ्लॅग कंटिन्यू आमच्या ग्रुपकडे होता. सो ते इतकं भारी वाटायचं की जेव्हा जे इंडिया नाव घ्यायचे आणि आम्ही पूर्ण टीम जायचो आणि माझ्या हातात फ्लॅग किंवा माझ्या स्टुडंटच्या हातात आणि मागे बाकीचे सगळे लोक, कमाल होतं ते. खूप मजा आली. फॅशन शो होता, खूप काय काय होतं एक्सपिरियन्स. ज्या सरांनी तुम्हाला घेऊन गेले त्यांना ते आवडलं का? त्यांना काय वाटलं? म्हणजे खूप इम्प्रेसिव्ह काय? हो, आम्ही त्यांच्यापेक्षा आमचंच नाव जास्त झालं. तुम्ही वेरी फ्रँक. नंतर लोक त्यांना बाजूला आम्हाला मॅडम किती रे मेहंदी घालली, म्हणजे खूप. आणि खूप कंट्रीचे लोक होते. श्रीलंकन तर 70, त्यांची जी भाषा ते हिंदी बोलतात ना थोडंफार, सो ते आम्हाला समजायचं. पण बाकीचे खाणाखुणांनी पण बोलायचे, रशियन्स होते, खूप लोक होते. खूप मजा आली, खूप मजा. कमाल एक्सपिरियन्स. म्हणजे हे एक झालं, म्हणजे सांगायचं विसरलं होतं. म्हणजे तुम्ही इंडियाला देखील रिप्रेझेंट केलेलं आहे आउट ऑफ इंडिया. म्हणजे हे वेगळंच आहे, बरोबर, खूपच वेगळं. आणि मेहंदीमध्ये एवढ्या हाय लेवलला कोणी जाऊ शकतं हे कोणी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं. आणि आता माझा नेक्स्ट फोकस आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स. करायचं डोक्यात आहे? ऑफकोर्स करायचं डोक्यात, आणि प्रयत्न पण सुरू झालेत. ऑलरेडी माहिती काढली का? खूप. हो, माहिती काढली. आता फंडिंग मेन आपल्या तिकडे चढतो. नाही, मग त्याच्यामध्ये तिथं काय रेकॉर्ड कोणी केलंय का? नाही केलं. पण पहिलं नाही केलेलं, पहिलंच. तुम्हाला जे एशियन बुक ऑफ रेकॉर्ड त्याच्यावर जायला पाहिजे. हा, आता ते गिनीजचं पूर्ण वेगळं आहे. सो ते जे काय टार्गेट देतील ते आत्ताशी कम्युनिकेशन सुरू झालंय. बघू, करणार नक्की, एक प्रयत्न तर नक्की करणार. चांगली गोष्ट आहे. आणि काय पाहिजे, म्हणजे आपण जे थांबायचं नाही म्हणतोय ना, थांबायचं नाही. नवीन एखादी गोष्ट डोक्यात आली की करायचंच. आणि तुम्हाला वेगळं काय सांगायचं आहे का?
आता बऱ्यापैकी तुम्ही भरपूर काय काय गोष्टी सांगितल्या आणि कुठलं लक्षात वेगळं तर म्हणजे काय की व्हॉट एव्हर तुम्हाला काही जे डिसेबल्ड आहेत त्यांना सांगते की तुमच्या डिसेबिलिटीवर फोकस करू नका. हा एक गोष्ट देवाने दिली तर कमी दिली तर तुम्हाला 100 गोष्टी तो जास्त देतोच. अनुभवाची बोल. अनुभवाच माझ्या स्वतःचा अनुभव आहे. डिप्रेस होऊ नका. खूप तुम्ही चांगली माणसं जमवा. माणसं खूप महत्वाची आहेत तुमच्या आयुष्यात. चांगली माणसं जी तुम्हाला पुश करतील, तुम्हाला पुढे नेतील अशी माणसं जमवा. कारण का आता कसं आहे आमच्या देखील बिझनेस मध्ये, आता माझा बिझनेस आहे तर आपलं डोकं आमचं तेच असते की डोक्यात बर्फ आणि तोंडात साखर. ते तुम्ही जे आता जे म्हणताय त्याच्यामध्ये त्या बाबतीत मी जरा वेगळी आहे. माझ्या तोंडात साखर फार कमी असते. नाही फार नसते मी एवढी. मी तशी फटकळ आहे बोलायला. पण कसं आहे काही काही ठिकाणी तुम्हाला असंच राहावं लागतं. सो आणि तुमच्या कामावर फोकस करा. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आहे तर ती मिळेपर्यंत तिचा पिच्छा सोडू नका. भले तुम्ही दमलात थोडं थांबा, स्टॉप घ्या. आता यावर्षी मी स्विमिंग मध्ये ब्रेक घेतला कारण आता 2024चं माझं जे नॅशनल झालं त्याच्यानंतर मला समजलं की नाही मी खूप जास्त दमलेली आहे, मला नाही होते. सो मी एक गॅप घेतली. आता मी परत स्विमिंगची प्रॅक्टिस सुरू केली कारण मला आता खूप पुढे जायचंय. ते दमून बिमून तसलं होत नाही. मला गेलं काहीतरी केलं ना आलं तर ते काय कॉम्पिटेटिव्ह म्हणजे माझ्या नावावर रेकॉर्ड म्हणजे काय संपलं नाही. नाही संपलं नाही, अजून खूप करायचंय काम. सो तुम्ही तुमचं एम, तुमची स्वप्न, तुमचा फोकस अजिबात हलू देऊ नका. अडचणी येत असतात, त्यांनी काही फरक नाही पडत. अडचणी आपल्याला घडवतात असं माझं म्हणणं आहे. आणि गुरूंवर तुमच्या विश्वास ठेवा. कोणीतरी गुरु असला पाहिजे. तुमच्या टीचरवर विश्वास ठेवा. विनय मराठे मी जसं म्हणलं की त्या माणसाने मला घडवलं पूर्ण. आणि कीर्तिताई सारखे सपोर्टर्स, माझी फॅमिली, माझा मुलगा, आई वडील, हे सगळं मला अतिशय देवाचं माझ्यावर खूप मोठे आशीर्वाद आहेत की हे लोक माझ्या आयुष्यात आहेत. सो तुम्ही स्वतःची जिद्द ठेवली तर तुम्हाला संपूर्ण तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग तुम्हाला नक्की हेल्प करेल. आणि दुसरी गोष्ट वाचन. येस, वाचन तर कंटिन्यू ठेवा. कारण माणसं त्या वाचनातनं तुम्ही जेवढे समृद्ध व्हाल ना त्याला तोडच नाहीये. कारण तुम्ही जे म्हटलं ना शिवाजी महाराजांच्याकडून, हो, प्रत्येक व्यक्तीने मला असं वाटतं निदान महाराष्ट्रातल्या की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, ताराबाई साहेब, महाराणी ताराबाई साहेब यांची चरित्र वाचणं हे अत्यंत गरज आहे. जगण्याची ही गरज आहे की ह्या लोकांना तुम्ही वाचलंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजेल की हा माणूस कुठनं कुठे जाऊ शकतो. बरोबर आहे. तर मंडळी, आपण सुचित्रा मॅडमच्या सोबत चर्चा केली आणि भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. आणि आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद. माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल तुमचं थँक्यू. आणि खूप छान झाला. थँक्यू व्हेरी मच. आणि याबद्दल आता मॅडमांचा इंटरव्ह्यू थांबवतोय आपण. नमस्कार.